नमस्कार, सुरेखास किचनमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे। आज आपण चण्याची भाजी कशी करायची ते बघणार आहोत। ही भाजी करायला खूप सोपी आहे आणि पटकन होते। काहीही जास्त वेळ न लावता आपल्याला ही भाजी बनवायची आहे। तुम्ही ही भाजी न वाफळता न उकळता पण बनवू शकता। तर ही भाजी आपल्याला कशी बनवायची ते बघायचं आहे। तर चला रेसिपीला सुरुवात करूयात। इथं मी पूर्ण सामान भाजीला लागणारं काढून घेतलेलं आहे। तर हे चणे मी मस्त असे रात्रभर भिजायला ठेवले होते। तर हे गावरान चणे आहेत। तर हे रात्रभर भिजवले तर हे मस्त आपले चणे मुरलेले आहेत। आणि हा बाजूचा मसाला पूर्ण मी काढून घेतलेला आहे। तर हा मसाला आपल्याला कच्चा बारीक करायचा आहे। तर सुरुवातीला मी इथे खोबरं घेतलेलं आहे। खोबरं आपल्याला अर्धी वाटी काप करून घ्यायचे आहे। अर्धी वाटीला थोडं कमी शेंगदाणे घ्यायचे आहेत। 2 ते 3 चम्मच आपल्याला धने घ्यायचे आहे। 2 चम्मच इथे मी फुटाणे घेतलेले आहेत। तुम्ही डाळवा पण घेऊ शकता। 1 चम्मच तीळ टाकायचे। अर्धा चमचा शहाजिरं टाकायचं आहे। 1 चमचा साधं जिरं टाकायचं। इथं मी 2 भेंडी विलायची घेतलेली आहे, म्हणजे ही मोठी विलायची आहे मसाल्याची, ती यामध्ये टाकायची। 2 ते 3 इंच कलमी टाकायची आहे। आणि इथे मी 2 मसाल्याचं फूल घेतलेलं आहे, याला करमफूल पण असं म्हणतात। तर हे सर्व मसाला आपल्याला बारीक करून घ्यायचा आहे। आणि दुसऱ्या भांड्यामध्ये आपण कांदा टाकून घेऊया। इथं मी 1 चमचा कसुरी मेथी घेतलेली आहे, तर ही आपल्याला फोडणीमध्ये टाकायची। आणि इथं मी आलं लसूण पेस्ट आधीच करून ठेवली होती, ती यामध्ये टाकायची। आणि हे दोन्ही मसाले आपल्याला मस्त असे बारीक करून घ्यायचे आहेत। तर हे दोन्ही आपले बारीक करून झालेले आहेत। तर कांदा अगदी जास्त बारीक थोडा जाडसर ठेवायचा। इथं मी गॅसवर कुकर ठेवलेला आहे आणि कुकरमध्ये आपल्याला 2 ते 3 मोठे चम्मच तेल टाकून घ्यायचं। त्यामध्ये 1 चमचा मोहरी, 1 चमचा जिरं टाकायचं आणि हे कांदा लसूणचं वाटण यामध्ये टाकायचं आहे। थोडं लालसर भाजून घ्यायचं आहे। तर इथे बघू शकता असं लालसर भाजून घ्यायचं। आणि हा कच्चा आपण मसाला बारीक केला तो यामध्ये टाकायचा। आणि हा मसाला टाकून पण मस्त कढीपत्त्याची पानं टाकायची आहे। आणि हा मसाला लालसर आपल्याला भाजून घ्यायचा आहे। तर मी इथे तेल कमी वापरलेलं आहे, कारण या मसाल्याला आणखी तेल सुटतं, म्हणून मी इथे तेल कमी वापरलं। तेल तुम्ही कमी जास्त करू शकता। 1 चमचा यामध्ये हळद टाकायची आणि 2 चमचे लाल तिखट टाकायचं आहे। आणि ही कसुरी मेथी आपल्याला यामध्ये टाकायची। तर मी 1 चमचा कसुरी मेथी टाकलेली आहे। आणि हे आणखी थोडंसं भाजून घ्यायचं आहे। तुम्ही बघू शकता कलर पण या मसाल्याला मस्त आलेला आहे। आणि हा मसाला एकदम मस्त असा भाजला गेलेला आहे। यामध्ये आपल्याला थोडं पाणी टाकायचं आणि पाणी टाकून अगदी 1 मिनिटासाठी हा मसाला आपल्याला शिजवून घ्यायचा आहे। यामध्ये आणखी थोडं म्हणजे 2 वाटी मी इथे पाणी वापरलेलं आहे। तर तुम्ही बघू शकता ही ग्रेव्ही आपली मस्त अशी तयार झालेली आहे। यामध्ये 1 चमचा मीठ टाकायचं आणि हे भिजवलेले चणे आपल्याला यामध्ये टाकायचे आहे। थोडं याला मिक्स करून घ्यायचं आणि यामध्ये आपल्याला गरम पाणी टाकायचं आहे। तर आपण यामध्ये थोडं कोमट पाणी करून घेतलेलं आहे, तर ते पाणी आपण यामध्ये टाकूया। तर हे आपल्याला पाणी शिजायला टाकायचं आहे। भाजी तुम्हाला घट्ट पातळ कशी ठेवायची त्याप्रमाणे यामध्ये पाणी टाकायचं आहे। आपण ही भाजी कुकरमध्ये शिजवणार आहोत, त्यामुळे पाणी थोडं जपूनच टाकायचं, म्हणजे जास्त पाणी झालं तर भाजी आपली पातळ होऊ शकते। इथं मी साधारणपणे 2 ग्लास पाणी वापरलेलं आहे। यावर आपण झाकण ठेवूया आणि 2 शिट्ट्या होऊ द्यायच्या। 2 शिट्ट्यामध्येच आपली मस्त भाजी तयार होते। तर तुम्ही बघू शकता 2 शिट्ट्या झालेल्या आहेत। आपली ही भाजी पण मस्त अशी शिजलेली आहे। जास्त पातळही नाही आणि जास्त घट्टही नाही। तर अशी आपली ही भाजी मस्त तयार झालेली आहे। आणि भाजीला तर्री पण खूप छान आलेली आहे आणि रंगही खूप मस्त आलेला आहे। तर असेच कमी तेलामध्ये तुम्ही ही भाजी बनवू शकता। तर ही भाजी कुकरमध्ये अशी झटपट होते। तुम्ही ही भाजी घाई गडबडीच्या वेळेस करू शकता। आता मुलांच्या शाळा चालू झालेल्या आहेत, त्यामुळं अशा भाज्या तुम्ही पटकन करू शकता। तुम्ही ह्या भाज्या डब्यामध्ये देऊ शकता, टिफिनमध्ये देऊ शकता आणि मुलं पण खूप आवडीने खातील। अशी ही कच्च्या वाटणातली भाजी आपली मस्त तयार झालेली आहे। अशी भाजी तुम्ही नक्की ट्राय करून बघा।
माझ्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.